श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 4. मागील अध्यायात भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला गोदानाचं महत्त्व समजावून सांगितलं. या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन, म्हणून लक्ष्मीप्रती नारायण, करी कथनतेची ऐका. गायीच्या पूजनासोबतच ब्राह्मणांचं देखील पूजन करावं असं भगवान विष्णू माता लक्ष्मीला या अध्यायामध्ये सांगतात. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापै, तोडूनिया भवपाशबंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया, आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे, श्रवण केली या सतत, व्रताचे फळ होय प्राप्त, दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. आपण हे जे अध्याय ऐकत आहात, या अध्यायाचं नुसतं श्रवण केलं तरी देखील आपल्याला अधिक मासाचं, भगवान विष्णूंच्या सेवेचं, पूजनाचं महत्पुण्य प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, स्वामी, मलमासामध्ये ब्राह्मण पूजन करावं, ब्राह्मणाला सत्पात्री दान द्यावं. मग हा सत्पात्री ब्राह्मण कसा ओळखावा, त्याची लक्षणं मला सांगा. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे, ऐकताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण, अध्ययन अध्यापन, उपासन अग्नीचे, तपश्चर्या करावी जाण, सुशील वरी संध्यास्नान, करुणी नसावे लोलुत्पन, संतुष्ट मन असावे, असंतुष्ट द्विजनष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ, तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, जप तप करणारा, ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, शांत, सज्जन, जो अल्पसंतुष्ट आहे, लोभी नाही, जो निस्वार्थी आहे आणि जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणतो, असा ब्रह्मज्ञाता हा ब्राह्मण होय. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे, पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. अधिक मासामध्ये किंवा इतर वेळेला ब्राह्मणाला दान करत असताना तो सत्पात्री आहे की नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. शुद्ध वाणी असलेला, सत्य भाषण करणारा, भगवान विष्णूंचा भक्त, सात्विक, शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण पारखून त्याला जर आपण दान दिलं तर त्या दानाचं फल आपल्याला उत्तम प्राप्त होतं, नव्हे त्रैलोक्य पूजनाचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. भगवान विष्णू म्हणतात, मी ब्राह्मणाला नित्य पूज्य आणि वंदनीय मानतो, त्यामुळं विप्रजनांचा नेहमीच आदर करावा. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुनः न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणूनी, निज मनी हर्षित, तरी ब्रह्मस्व हरणात ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही, नेऊ न घाली अपायी, रव रव नरकात पै. ब्राह्मणाचं धन कधीही चोरू नये. जर आपण ब्राह्मणाकडून पैसे घेतले असतील ते परत करावे. असं आपण नाही केलं तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात, त्या देखील याच जन्मी. ऋण वैर आणि हत्या, हे तो न चुके सर्वता, म्हणून दृष्टांतासी कथा, आकर्णवू बरी. याविषयीची एक कथा मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. पूर्वी एका राज्यामध्ये एक ब्राह्मण सर्व विद्येमध्ये प्रवीण होता आणि तो विशेषतः शस्त्रविद्येमध्ये प्रवीण होता. अश्वारूढ होऊन तो एकदा विदेशाला गेला. त्याच्या कुटुंबातील व्यक्ती तो भरपूर पैसे घेऊन घरी येईल या आशेवरती दिवस जगत होते. ब्राह्मणास भरपूर धन जमा करण्यास खूप दिवस निघून गेले, वर्ष निघून गेले. खूप कष्टानं त्यानं 700 सुवर्ण नाणी मिळवली. एका गाठोड्यामध्ये या नाणी बांधल्या. घरी जाण्याची तयारी करू लागला. घरी जात असताना त्याला बरीच वर्ष लागली. एकदा दुपारची वेळ होती. वाटेत एका जलाशयामध्ये त्याने स्नान केलं. स्नान केल्यानंतर सोबत आणलेली शिदोरी सोडली, भोजन केलं आणि त्यानंतर तो पुन्हा घोड्यावरती स्वार झाला.
पुढे गेल्यानंतर त्याच्या अचानक लक्षात आलं की पैशाची जी गाठोडी होती, जे त्याने कष्ट करून मिळवले होते, ते ज्या ठिकाणी स्नान केलं त्याच ठिकाणी तो विसरला. त्यानं घोडा मागं फिरवला आणि ज्या जागी तो थांबला होता त्या ठिकाणी गेला. ब्राह्मण गेल्यानंतर एक वाटसरू त्या ठिकाणी आला, ज्याला हे धन सापडलं आणि हे धन घेऊन तो निघून गेला. त्यानंतर एक शूद्र त्या जागेवरती येऊन जेवण करत होता. ब्राह्मण आपल्या घोड्यावरती मागे आला. त्या जागी त्यानं शूद्राला जेवण करताना पाहिलं. त्याने त्या शूद्राला विचारलं, तू इथं कधी आला? तुला माझं धन सापडलं का? तेव्हा शूद्र म्हणाला, मला कुठलंही धन सापडलं नाही. मग दोघांचं भांडण सुरू झालं. शूद्राजवळ धन दिसलं नाही. ब्राह्मणाला राग अनावर झाला. त्यानं तलवारीनं त्याला मारलं. आता हा जो ब्राह्मण आहे याला पश्चातापही झाला. त्याला वाईटही वाटलं आणि आपल्या घरी कसं जावं, आपल्या पत्नीला मुलांना काय सांगावं असं त्याच्या मनात आलं. अंतरिक्ष जाता नारद मुनी, एतुका वृत्तांत देखिला नयनी, मग तैसाच वैकुंठा लागुनी, त्वरे करुणी पातला. नारद म्हणे हो घननीळा, फिरत फिरत आलो भूतळा, परी तेथे देखी जे लीला, ती दयाळा अवधरी. हा जो अनर्थ घडला तो का घडला असं नारद मुनींनी भगवान विष्णूंना विचारलं. ऐकून या मुनीचे वचना, हांसे आले जनार्दना, म्हणे हा अपराध माते जाणा, न लावावा दयानिधे. आता ऐकी जे कथन, ऋण आणि हत्या जाण, न चुके कवणा लागुण, तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सदन, तयापासूनी घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. ज्याला धन मिळालं तो पूर्वी श्रीमंत होता, त्याच्यापासून शूद्रानं धन घेतलं, त्यामुळे शूद्र मरण पावला. ज्यानं शूद्राचा वध केला तो शूद्राचा जामीन होता. त्या दिवशी शूद्राची पैसे देण्याची मुदत संपली होती. सावकाराने पैसे मागूनही शूद्राने ते दिले नाही, त्यामुळे त्यांचं भांडण जुपलं. शूद्र ऐकत नव्हता, त्यामुळं घोडेस्वाराला राग अनावर झाला आणि त्यानं ठार मारलं. सावकार संपूर्ण पैसे घेऊन गेला. पैसे गेले. ज्या कर्जदाराची जमीन होती त्यावर सावकारानं पीक घेतलं. सुरी घेऊन तो सावकाराच्या घरी गेला आणि त्यावर त्यानं हल्ला केला. हे वैर मनात ठेवून सावकारानं तलवारीनं शूद्राचा वध केला. ऐकून विष्णुमुखीची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी, मग नमस्कार करुणी ऊर्ध्वपंथे तो गेला. आदो ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतलिया ठेविजे जाण, ते तो अपायाचे कारण, होय निसंतान पैतेणे. ब्राह्मणाकडून ऋण घेऊ नये आणि जर घेतलं तर ते पूर्ण परत द्यावं. असा सदाचारी, सत्य भाषण करणारा, हरिभक्त, शुद्ध सात्विक गुण असलेला, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण जर आपल्याला मिळाला, त्याला आपण अधिक मासामध्ये मनोभावे सत्पात्री दान अवश्य करावं. आणि हे दान आपण यथाशक्ती करा. जेवढी आपली शक्ती असेल, जेवढी आपली ऐपत असेल, श्रद्धेने आपण हे दान करू शकता. ब्राह्मण देवा उपलब्ध नाही झाले, आपण एखाद्या याचकाला, भिकाऱ्याला दान केलं तरी चालेल, किंवा आपल्या जवळपास कुठं तीर्थक्षेत्र असेल, मंदिर असेल, त्या ठिकाणी जाऊन आपण दान करू शकता. हे दान केल्यानंतर आपल्याला काय पुण्य प्राप्त होईल? तेणे पुण्ये करुणी जाण, होय पाप मळाचे क्षाळन, अपमृत्यू गंडांतर दूर जाऊन, वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वास लाभ समान देख, यदर्थी संशय आणिक, न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ, शरीरशक्ती यात्रा सफळ, द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ, आतृप्त भोजन घालिता सकळ, आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. म्हणोनी देवाचे मुख, ते ब्राह्मण जाणीजे देख, या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. राजा असो वा रंक असो, सर्वांना या ब्राह्मणाच्या सेवेतून पुण्य प्राप्त होईल. त्याच्या घरामध्ये अपमृत्यू गंडांतर कधीच होणार नाही. आपल्या घरात नेहमीच समाधान, शांती प्रस्थापित होईल. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.